आजची ही आपली सखोल चर्चा एका खूपच विस्तृत आणि माहितीपूर्ण स्रोतावर आधारित आहे. हो, नक्कीच. म्हणजे एम क्वेरी लँग्वेज आणि मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हे शब्द ऐकल्यावर कदाचित डोळ्यांसमोर फक्त काळ्या स्क्रीनवर वेगाने धावणारे कोड्स येऊ शकतात. हो, आणि ती प्रचंड तांत्रिक गुंतागुंत. अगदी बरोबर. पण आजचे आपले उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. या तांत्रिक जगातील गुंतागुंत आपण अत्यंत सोप्या, रंजक आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांतून उलगडून दाखवणार आहोत. कारण हे फक्त काही कोड्स टाईप करण्यापुरते मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. आजच्या जगात जो माहितीचा महापूर आला आहे, त्या प्रचंड डेटाचे योग्य व्यवस्थापन कसे केले जाते, याचा हा एक रंजक प्रवास आहे. चला तर मग हे सर्व उलगडून पाहूया. नक्कीच. डेटाबेस हा आजच्या डिजिटल युगाचा कणा आहे हे आपण सगळेच जाणतो. काम कसा करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळापासून सुरुवात करावी लागेल. हो. आणि ह्या स्रोतामध्ये डेटाबेसची गरज समजावून सांगण्यासाठी एक अतिशय उत्तम आणि सोपं उदाहरण दिलंय. शाळेच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण. बरोबर. समजा एका शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला साठवायची आहे. राजू, श्याम आणि बाबूराव असे आपले विद्यार्थी आहेत. त्यांची माहिती म्हणजे स्टुडंट आयडी, नाव, वय आणि इयत्ता. हो. हे आपण एका टेबलच्या स्वरूपात साठवतो. आता साहजिकच असा प्रश्न पडू शकतो की हे सर्व आपण साध्या एक्सेल शीट किंवा गुगल शीट्समध्ये सुद्धा करू शकतो. अगदी रास्त प्रश्न आहे. मग त्यासाठी DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम नावाच्या वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरची गरजच काय? याचे उत्तर अंश एक्सेलच्या मर्यादेमध्ये लपलेले आहे. जेव्हा आपण राजू आणि श्यामची माहिती एक्सेलमध्ये भरतो तेव्हा ते खूप सोपे वाटते. हो, 2-4 नावे असतात फक्त. पण जेव्हा एखाद्या मोठ्या संस्थेचा विचार येतो, जिथे हजारो किंवा लाखो रेकॉर्ड्स असतात, तिथे एक्सेलची दमछाक होऊ लागते. फाईल उघडायलाच अनेक मिनिटे लागतात. हो, आणि स्क्रोल करताना स्क्रीन अडकते. कधीकधी तर लाखो रोज असलेला डेटा लोड करताना सॉफ्टवेअर पूर्णपणे क्रॅश होते. ती स्क्रीनवर गोल फिरणारी लोडिंगची साईन बघणे किती त्रासदायक असते याचा अनुभव बहुतेकांनी घेतलाच असेल. तिथेच DBMS आणि विशेषतः RDBMS म्हणजेच रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम कामाला येते. रिलेशनल हा शब्द इथे महत्वाचा आहे. हो, येथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे RDBMS केवळ ही अवाढव्य माहिती साठवत नाही, तर ती अत्यंत हुशारीने संघटित करते. म्हणजे 2 टेबल्समधील संबंध जोडते, बरोबर? अगदी तेच. समजा त्या शाळेच्या उदाहरणात आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक माहितीसोबतच त्यांचे प्रत्येक विषयाचे गुण साठवायचे आहेत. अच्छा. जर आपण एक्सेल वापरत असू तर आपल्याला राजूचं नाव, त्याचं वय, त्याची इयत्ता गणिताच्या गुणांसोबत लिहावी लागेल. आणि मग विज्ञानाचे गुण लिहिताना पुन्हा राजूचे नाव, वय, इयत्ता लिहावी लागेल? हो, आणि इतिहासासाठी पुन्हा तेच. यामुळे एकाच माहितीची प्रचंड पुनरावृत्ती होते, डुप्लिकेशन होते. पण RDBMS मध्ये आपण अतिशय स्मार्ट पद्धतीने काम करतो. आपण मार्क्स नावाचे एक पूर्णपणे वेगळं टेबल बनवतो. म्हणजे त्या टेबलमध्ये आपण राजूचे नाव किंवा वय पुन्हा लिहित नाही, आपण फक्त त्याचा स्टुडंट आयडी टाकतो. अच्छा, म्हणजे पहिल्या टेबलमधील राजूचा आयडी दुसऱ्या टेबलशी जोडला जातो. हो, यामुळे डेटाची पुनरावृत्ती टळते. आणि समजा उद्या राजूचा पत्ता बदलला तर तो फक्त पहिल्या टेबलमध्ये बदलावा लागेल? तंतोतंत. दुसऱ्या केबलला त्याचा काहीही फरक पडणार नाही. माहिती अद्ययावत करणे सोपे जाते आणि सिस्टीमचा वेगही कायम राहतो. हे खूपच तर्कशुद्ध आहे, पण मला वाटतं हे सर्व करण्यासाठी आधी ते सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल करावे लागते. हो, ती पहिली पायरी आहे. आणि स्रोतामध्ये याच्या इन्स्टॉलेशनच्या आव्हानांबद्दल एक गोष्ट सांगितली आहे, जी थोडी तांत्रिक असली तरी समजून घेण्यासारखी आहे. हो, विंडोज आणि मॅकचा मुद्दा. बरोबर. मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हे मुळात विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठी बनवलेलं आहे. त्यामुळे विंडोजवर ते इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. पण जर एखाद्याकडे मॅकबुक असेल, विशेषतः ॲपलची नवीन M सिरीज चिप असलेले मॅकबुक, तर त्यावर हे सॉफ्टवेअर थेट चालत नाही. तिथे सिस्टमचं आर्किटेक्चर वेगळं असल्यामुळे अडचण येते. आणि ही अडचण सोडवण्यासाठी मॅक वापरकर्त्यांना एक वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. त्यांना डॉकर नावाचं टूल वापरावं लागते. डॉकर म्हणजे काय नक्की? डॉकर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एका कॉम्प्युटरच्या आत एक स्वतंत्र बंदिस्त कंटेनर किंवा आभासी पर्यावरण तयार करणे. अच्छा. या डॉकरच्या आत अझ्युअर SQL एज नावाची एक इमेज रन करावी लागते, जी SQL सर्व्हर सारखीच काम करते. हे थोडे गुंतागुंतीचे वाटू शकते. हो, पण एकदा का हा कंटेनर सेट झाला की मॅकवरही डेटाबेसचे काम एकदम सुरळीत होते. म्हणजे मॅकबुकला असे भासवले जाते की तिथे विंडोज सारखेच एक वातावरण आहे. अगदी बरोबर.
पण मला ह्या तांत्रिक सेटअपपेक्षा एक दुसरी गोष्ट खूपच विचार करायला लावणारी वाटली. ती म्हणजे डेटा टाईप्स निवडताना करावी लागणारी गणिते. हो, तर मेमरीचा भाग. स्रोतामध्ये असे म्हटले आहे की समजा 4 ट्रिलियन इतकी मोठी संख्या डेटाबेसमध्ये साठवायची असेल तर तिथे साधा इंट म्हणजेच इंटिजर डेटा टाईप चालत नाही. नाही, तिथे चालत नाही. त्यासाठी बिग इंट वापरावा लागतो. आता मला सांगा, आपण सरसकट सगळीकडेच बिग इंट का वापरू नये? म्हणजे मोठी संख्या आली तरी अडचण नको आणि छोटी असली तरी हरकत नाही असा विचार ना? हो, तसंच. वरवर पाहता हा उपाय सोपा वाटतो, पण जर आपण ह्याचा संबंध मोठ्या चित्राशी जोडला तर आपल्याला सर्व्हरच्या मेमरी मॅनेजमेंटचं गांभीर्य समजेल. जेव्हा आपण एखादा डेटा टाईप निवडतो तेव्हा आपण डेटाबेसला सांगत असतो की या विशिष्ट माहितीसाठी किती जागा राखून ठेवायची आहे. जागा घेतो. पण बिग इंट हा 8 बाइट्स जागा घेतो. म्हणजे 7 बाईटचा फरक. हा फरक तर अगदीच किरकोळ वाटतोय मला. एका रेकॉर्डसाठी तो किरकोळ आहे हे नक्की, पण कल्पना करा की आपण एखाद्या मोठ्या सोशल मीडिया ॲपसाठी काम करत आहोत जिचे 1 कोटी युजर्स आहेत. अच्छा. जर आपण युजरचं वय साठवण्यासाठी बिग इंट वापरले तर आपण प्रत्येक युजर मागे 7 बाइट्स नाहक वाया घालवत आहोत. बापरे, 1 कोटी युजर्स गुणिले 7 बाईट्स. आणि हे फक्त एका कॉलमसाठी झाले. असे शेकडो कॉलम्स आणि हजारो टेबल्स असतील तर काही तासांतच सर्व्हरची महागडी रॅम पूर्णपणे भरेल. सर्व्हर क्रॅश होईल. हो, आणि कंपनीला मेमरी वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे टायनी इंट कुठे वापरायचा आणि बिग इंट कुठे, ही छोटीशी निवड सर्व्हरचं प्रचंड खर्च आणि वेग नियंत्रित करते. अरे चा, म्हणजे डेव्हलपरची एक छोटीशी चूक कंपनीला आर्थिक खड्ड्यात घालू शकते तर. हो, अगदीच. आता डेटाबेस बनला, मेमरीचं गणितही समजले. पण एक मिनिट, हा डेटा आपण साठवतो कसा? डेटाबेस तयार झाला, जागाही वाचवली, पण त्यात माहिती टाकण्याची आणि ती हाताळण्याची प्रक्रिया कशी असते? त्यासाठी आपल्याला क्रड ऑपरेशन्सकडे वळावे लागेल. CRUD. कोणत्याही डेटाबेसमध्ये या 4 मूलभूत क्रिया सतत घडत असतात. C म्हणजे क्रिएट. हो, नवीन डेटा तयार करणे. R म्हणजे रीड, म्हणजे असलेला डेटा पाहणे. U म्हणजे अपडेट, म्हणजे डेटा बदलणे. आणि D म्हणजे डिलीट, म्हणजे डेटा काढून टाकणे. स्रोतामधील ते बाबूरावचं उदाहरण इथे अगदी चपखल बसते. हो, ते प्रमोशनचं. समजा आपण बाबूरावची माहिती सिस्टममध्ये क्रिएट केली आहे. आता बाबूराव अभ्यासात खूपच हुशार निघाला. शाळेने ठरवले की त्याला 9वीतून थेट 12वीत प्रमोट करायचे. जर आपण मॅन्युअली जुन्या रजिस्टरमध्ये काम करत असतो तर खोडतोड करावी लागली असती. खूपच. पण इथे अपडेट क्वेरी वापरून आपण फक्त सेट ग्रेड = 12 असा आदेश देतो आणि बाबूरावची इयत्ता 1 सेकंदात बदलून जाते. हे एखाद्या सुपर पॉवर सारखे वाटते. अगदी. आणि समजा पॉल नावाच्या एका विद्यार्थ्याने अचानक शाळा सोडली तर आपण डिलीट क्वेरी वापरून त्याचा रेकॉर्ड कायमचा काढून टाकतो. हे सर्व ऑपरेशन्स डेटाबेसचे हातपाय आहेत असे आपण म्हणू शकतो. पण हे हातपाय जर अनिर्बंधपणे चालले तर डेटाबेसमध्ये प्रचंड गोंधळ उडू शकतो. म्हणजे नियम लागतातच. हो, म्हणूनच या क्रड ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कठोर नियम पाळावे लागतात, ज्यांना कन्स्ट्रेंट्स म्हणतात. हे नियम डेटाची शुद्धता टिकून ठेवतात. आणि यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे प्रायमरी की. बरोबर. अगदी बरोबर. स्रोतामध्ये याचे अतिशय चपखल उदाहरण दिले आहे. आधार कार्ड. हो, प्रायमरी की ही आधार कार्ड सारखी असते. ती प्रत्येक रेकॉर्डसाठी पूर्णपणे युनिक असते. आपण एका बँकेचं उदाहरण घेऊया ना. चालतंय. समजा बँकेत राजू नावाचे 2 ग्राहक आहेत. जर प्रायमरी की नसेल आणि एका राजूने बँकेत येऊन पैसे काढण्याची पावती दिली तर बँक क्लॉकने फक्त राजू हे नाव सिस्टममध्ये टाकल्यास कोणाच्या खात्यातून पैसे वजा करायचे याचा प्रचंड गोंधळ उडेल. हो, एकाचे पैसे जातील आणि दुसऱ्याला फुकटचा धक्का बसेल. म्हणूनच प्रत्येकाचा अकाउंट नंबर वेगळा असतो. जी त्या डेटाबेसची प्रायमरी की असते. आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे प्रायमरी की कधीही रिकामी किंवा नल असू शकत नाही. खातं उघडताना अकाउंट नंबर द्यावाच लागतो, त्याशिवाय रेकॉर्ड तयारच होत नाही. बरोबर. या नियमांमध्ये मला आणखी 2 गोष्टी खूप स्मार्ट वाटल्या, ज्या मानवी चुका टाळण्यासाठी बनवल्या आहेत: डिफॉल्ट आणि आयडेंटिटी. हो, हे खूप उपयुक्त आहेत. बऱ्याचदा डेटा भरताना कंटाळा येतो किंवा एखादी गोष्ट चुकून राहून जाते. समजा एखाद्या नवीन कर्मचाऱ्याचा डेटा सिस्टममध्ये भरताना पगार नमूद करायचे राहून गेले.
अशा वेळी डेटाबेस आपोआप तो पगार 30,000 सेट करू शकतो, कारण आपण तसा डिफॉल्ट नियम आधीच लावून ठेवलेला असतो. किंवा कर्मचारी आजच रुजू झाला असेल तर तारखेच्या रकान्यात आजची तारीख सिस्टम आपोआप घेते. आणि आयडेंटिटी तर डेव्हलपरचे काम आणखीच सोपे करते. हो, नवीन कर्मचारी जोडताना त्यांचा ID 1001, 1002, 1003 असा आपोआप तयार होत जातो. प्रत्येक वेळी सिस्टीममध्ये बघण्याची गरज पडत नाही की अरे शेवटचा आयडी कोणता होता. नाही, सिस्टम स्वतःच पुढचा नंबर देऊन टाकते. इथेच खऱ्या अर्थाने रंजक वळण येते. कारण एकदा का आपण हजारो लाखो लोकांची माहिती या नियमांत बांधून डेटाबेसमध्ये साठवली की एक नवीन आव्हान उभे राहते. डेटा शोधण्याचे माहितीच्या या अथांग समुद्रातून आपल्याला हवा असलेला अचूक डेटा शोधायचा कसा, इथे फिल्टरिंग आणि क्लॉजेस कामाला येतात. हो, समजा एखाद्या HR मॅनेजरला एका कर्मचाऱ्याचा ईमेल ID शोधायचा आहे, पण त्याला पूर्ण ईमेल ID आठवत नाहीये, फक्त काही भाग आठवतोय. फक्त एवढंच आठवते की त्या व्यक्तीच्या नावात किंवा आडनावात गुप्ता हा शब्द होता. अशा वेळी लाईक क्लॉज सारखा टूल एखाद्या जादूगाराच्या छडीसारखं काम करते. ते कसे? जेव्हा आपण गुप्ता अशी क्वेरी डेटाबेसला देतो तेव्हा डेटाबेस लाखो रेकॉर्ड्स अत्यंत वेगाने स्कॅन करतो. अच्छा. आणि ज्या ईमेल ID मध्ये गुप्ता हा शब्द लपलेला आहे ते सगळे रेकॉर्ड शोधून काढतो. आणि जर त्या HR मॅनेजरला असा प्रश्न पडला की आपल्या कंपनीत सर्वात जास्त पगार घेणारे टॉप 3 कर्मचारी कोण आहेत, तर तो एक रेकॉर्ड तपासून बघणार नाही. नाही, शक्यच नाही. तो ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग म्हणजे पगाराच्या उतरत्या क्रमाने मांडणे आणि टॉप 3 हे क्लॉजेस वापरेल. एका क्लिकवरती यादी समोर येईल. हो, याशिवाय लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे अँड आणि ऑर वापरून एकाच वेळी अनेक अटी लावता येतात. हो, ते सेल्स डिपार्टमेंटचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. जर आपल्याला फक्त सेल्स विभागात काम करणारे कर्मचारी हवे असतील आणि त्याच वेळी त्यांचा पगार 75,000पेक्षा जास्त असावा अशी दुसरी अट असेल तर आपण अँड ऑपरेटर वापरतो. याचा अर्थ असा की जेव्हा दोन्ही अटी पूर्ण होतील तेव्हाच तो रेकॉर्ड आपल्याला दिसेल. ही अचूकता खरोखरच थक्क करणारी आहे. पण जेव्हा आपल्याला फक्त शोध घ्यायचा नसून संपूर्ण डेटाचे गणितीय विश्लेषण करायचे असते तेव्हा काय? हजारो कर्मचाऱ्यांचा एकूण पगार किती जातोय हे कसे काढायचे? त्यासाठी ॲग्रिगेट फंक्शन्स आणि ग्रुप बाय क्लॉजचा वापर केला जातो. म्हणजे काउंट, मिन, मॅक्स. हो, काउंट म्हणजे मोजणे, मिन म्हणजे किमान, मॅक्स म्हणजे कमाल, ॲव्हरेज म्हणजे सरासरी आणि सम म्हणजे बेरीज. या फंक्शन्समुळे डेटावरील गणिते अतिशय वेगवान होतात. आणि ग्रुप बायचे काम कसे चालते हे समजून घेण्यासाठी आपण एका बँकेच्या ऑडिटचे दृश्यात्मक उदाहरण घेऊया. नक्कीच, ते समजायला खूप सोपे जाईल. समजा एका मोठ्या बँकेच्या मुख्य शाखेत हजारो कर्मचारी एकाच वेळी एका मोठ्या हॉलमध्ये उभे आहेत. अच्छा. त्यात काही फायनान्सवाले आहेत, काही मार्केटिंगवाले तर काही IT वाले आहेत. आता ऑडिटसाठी आपल्याला पाहायचे आहे की प्रत्येक विभागात नेमके किती लोक आहेत. जर सर्वजण एकाच गर्दीत मिसळलेले असतील तर त्यांना मोजणे जवळजवळ अशक्य होईल. हो, ती तर नुसती जत्रा वाटेल. तिथे एक माणसाला त्याचे डिपार्टमेंट विचारत फिरणं म्हणजे वेडेपणा आहे. बरोबर. मग आपण एक भुंगा म्हणजे मेगाफोन हातात घेतो आणि सर्वांना सांगतो की ज्यांचे डिपार्टमेंट समान आहे त्यांनी एका गटात एकत्र उभे राहा. मग फायनान्सवाले एका कोपऱ्यात जमतील, मार्केटिंगवाले दुसऱ्या कोपऱ्यात आणि IT वाले तिसऱ्या. आता या गर्दीचे व्यवस्थित गट तयार झाले आहेत. आता आपण प्रत्येक गटाजवळ जाऊन त्यांची फक्त डोकी मोजू शकतो. ग्रुप बाय क्लॉज डेटाबेसच्या आत नेमके हेच काम करतो. म्हणजे तो विखुरलेल्या डेटाला एखाद्या विशिष्ट कॉलमच्या आधारावर जसे की डिपार्टमेंट एकत्र करतो. हो, आणि मग त्यावर आपण काउंट किंवा सम करू शकतो. हे उदाहरण खरोखरच डोक्यात अगदी पक्के बसते.